मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील वडे नाले ओसंडून वाहत आहेत, तर चिलेखरवाडी, वडुले, नांदूर, शिकारी गावात देखील नदी नाले तुडुंब। एका कार चालकाची गाडी पाण्यात वाहून गेली। सुदैवानं चालकाचे प्राण वाचले। अहिल्यानगरच्या शहर टाकळी गावातून जाणारी नदी ढोरा नदी ओव्हरफ्लो, तर पाण्यात अडकलेली दुचाकी देखील बाहेर काढण्यासाठी तरुणांची कसरत। बीडमधील मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला, तर बीडच्या नवघण, राजुरी, खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, तर शेतीला तळ्याचं स्वरूप। कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली। कुरुंदा या ठिकाणी झोपडपट्टीमधील अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। संततधार पावसामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यावरील जलसंकट दूर, तर जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 8 प्रकल्प 100% भरले। मध्यम प्रकल्पांमध्ये 73% जलसाठा, तर लघु प्रकल्पांमध्ये 76% जलसाठा उपलब्ध। धाराशिवमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेक रस्ते वाहून गेले। आधीच तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असल्यामुळे तेरणा नदीला पुराचा धोका, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची हुल्लडबाजी। चिमुकल्याला घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून 25,000 क्युसेकने भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनीमधून पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावती या ठिकाणी आता अप्पर वर्धा धरणाच्या नदीमध्ये एका युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न। स्थानिक युवकांनी नदीमध्ये उड्या मारून तरुणाला सुखरूप काढलं बाहेर। 2 महिन्यांपूर्वी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्यामुळे कानवाडमधील 9.5 एकर जमीन नदीपात्रामध्ये वाहून गेली। 2 महिने होऊन देखील मोबदला न मिळाल्यानं शेतकरी संतप्त। अंकुश संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा। पैठणच्या जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 1,13,184 क्युसेकने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागझरीमधील बंधाऱ्यातून विसर्ग सुरू असल्यानं नागझरी गावचा संपर्कही तुटला। मुसळधार पावसामुळे बीडमधील अनेक गावांचा संपर्क तुटला, तर बीडच्या नवघण, राजुरी, खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला आला पूर। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प। चंद्रपूरमधील वर्धा नदीच्या पुरात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश, तर म्हातारदेवी गावाजवळ नदीपात्रात तिघांनी अख्खी रात्र नदीत काढल्यानंतर सुटका। जालन्यामध्ये नालेवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप। मांगणी नदीला पूर, त्यामुळे जालन्यामध्ये आदिवासी कुटुंब नदीत अडकलं। कुटुंबाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली। शेकडो हेक्टरवरील पिकात पाणी शिरलं, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। कुरण, पिंपरीगाव आणि पैठणचा संपर्क तुटला। सोलापूरमधील जुना पुना या नाक्यावरील पुलावरून व्यक्ती गेला वाहून, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये सतीश शिंदे या चालकाने रिक्षा घातल्यानं या ठिकाणी चालक वाहून गेल्याची घडली घटना। मध्यरात्री नाल्यावरील पुलावरती प्रचंड पाणी वाहत असताना देखील रिक्षा चालकानं पुलावरून गाडी नेण्याचा केलेला प्रयत्न। सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनची पिकं धोक्यात, तर ऐन शेंगदाणा अवस्थेत असलेली पिकं पिवळसर पडून आडवी पडली। त्यामुळे आता यंदा पिकाच्या उत्पादनावरती थेट परिणाम होणार, ही शेतकऱ्यांना भीती। जळगाव ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य, तर काही ठिकाणी रस्ता उखडलेला असल्यानं रस्त्यातून वाट काढताना सुद्धा वाहन चालकांची कसरत। अनेक वाहनांचे अपघात होत असल्यानं संबंधित विभागानं लक्ष देण्याचीही मागणी। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी। वडीगोद्री, नालेवाडी, भांबेरीसह आसपासच्या परिसराला पावसानं झोडपलं। मोठ्या प्रमाणात जोरदार झालेल्या पावसानं पिकं पाण्याखाली। हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीपातील मूग, उडदाचे पीक नष्ट, तर आता सोयाबीन आणि कपाशीत देखील पाणी साचल्यानं पिकं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर। धाराशिवच्या कळंब, धाराशिव, उमेरगाम, लोहारा या ठिकाणी आता जोरदार पाऊस। कळंबमधील अनेक घरांमध्ये पाणी। सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा। तरवडी गावातील फळबागांसह कापूस, तूर पिकांचं नुकसान। दिगंबर ताकटे यांच्या पेरू बागेमध्ये गुडघ्या एवढं पाणी, त्यामुळे पेरूचंही मोठं नुकसान।
नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट. कांद्याचं उत्पादन करून देखील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब, शेतकरी हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील टिटवीमधील धबधबा खळखळून वाहू लागला. जोरदार पाऊस कोसळत असल्यानं निसर्गरम्य वातावरणामध्ये पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. दापोलीमधल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी. समुद्रामध्ये वाहन नेण्यास मनाई असताना देखील काही पर्यटकांनी कार थेट समुद्र किनाऱ्यावर घातली. अशा हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, नागरिकांचीही मागणी. रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची कार वाळूत अडकली. मुंबईमधील यश मेहता या पर्यटकानं समुद्र किनाऱ्यावरती कार नेली होती. भरतीचा धोका वाढल्यानं आता कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कार सुरक्षित किनाऱ्यावर आणली. पर्यटकावर गुन्हा दाखल. सिन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा झाला मृत्यू. नातेवाईकांसह ग्रामस्थांचा रास्ता ओझर शिर्डी पालखी मार्गावरती रोखला तर बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा. भारत पाकिस्तान सामन्यावरती नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आक्रमक. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून अण्णाभाऊ साठे चौकात केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन. गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवत माझं कुंकू माझा देश हे आंदोलन. आदिवासींच्या उल गुलान मोर्चासाठी इगतपुरी तालुक्यातून आदिवासी बांधव शहापूरच्या दिशेने रवाना. शहापूर ते मुंबई मंत्रालय असा या मोर्चाचा प्रवास. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. लातूरमध्ये महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र रखडले, त्यामुळे युवकाची आत्महत्या. निलंगा उपजिल्हाधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. रुग्णालय परिसरामध्ये नातेवाईकांचा ठिय्या. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला. पारितोषिक सोहळा. 8,500 स्पर्धकांनी भाग घेतलेल्या स्पर्धेमध्ये सांगलीच्या अंकुश हाकेनं अवघ्या 1 तास 10 मिनिट आणि 8 सेकंदांमध्ये 21 किलोमीटरची स्पर्धा केली पूर्ण. नाशिकच्या चांदवडच्या नमोकार तीर्थला दादा भुसे यांची भेट. जैन धर्मगुरूंची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण महोत्सवाच्या तयारीचा आढावा. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कोणताही निधी कमी पडू देणार नाही, भुसेंचं आश्वासन. रायगडच्या अलिबागमध्ये मीनाक्षीताई पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन. पक्षनिष्ठा आणि झेंडा पुढे नेणं हीच खरी मीनाक्षीताई यांना आदरांजली. कार्यक्रमावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचं हे वक्तव्य.